हॅलो एव्हरीवन. नमस्कार विद्यार्थी मित्र हो. रयत शिक्षण संस्थेचे धनंजयराव गाडगीळ कॉलेज ऑफ कॉमर्स सातारा डिपार्टमेंट ऑफ कॉमर्स अँड मॅनेजमेंटद्वारे चालवित असलेले कंपनी सेक्रेटरीज फाउंडेशन कोर्स किंवा आता जे नाव या कोर्सला दिले गेलेले आहे ते म्हणजे CSEET दॅट इज कंपनी सेक्रेटरी एक्झिक्युटिव्ह एंट्रन्स टेस्ट याविषयी आज आपण माहिती घेणार आहोत. आपल्या कॉलेजमध्ये म्हणजे DG कॉलेज ऑफ कॉमर्स सातारामध्ये नुकतंच आपण CS स्टडी सेंटर रेकग्नाइज स्वरूपात आपण स्थापन करीत आहोत आणि याद्वारे आपण ICSI दिल्ली पुणे चॅप्टर तसेच कोल्हापूर चॅप्टर ICSI यांच्या संयुक्त विद्यमाने हा कोर्स आपण चालवत आहोत. आणि या कोर्समध्ये आपण जे काही महत्त्वाचे विषय आहेत, सब टॉपिक्स आहेत ते देखील आपण पाहणार आहोत. कंपनी सेक्रेटरी किंवा CS हा एक प्रोफेशनल कोर्स आहे. या कोर्समध्ये साधारणतः 12वी झालेले विद्यार्थी किंवा इक्विव्हॅलेंट हे या कंपनी सेक्रेटरी एक्झिक्युटिव्ह एंट्रन्स टेस्टसाठी अपियर होऊ शकतात. जर का विद्यार्थ्याने ग्रॅज्युएशन पूर्ण केलेले असेल तर अशा विद्यार्थ्याला कंपनी सेक्रेटरी एक्झिक्युटिव्ह एंट्रन्स टेस्ट न देता तो विद्यार्थी डायरेक्ट एक्झिक्युटिव्हला ॲडमिशन घेऊ शकतो. ज्यावेळेला आपण कंपनी सेक्रेटरी हा कोर्स म्हणून निवडतो, हा कोर्स करत असताना म्हणजे ज्यावेळेला तुम्ही FY BCom किंवा बाकीचे जे काही तुम्ही कोर्सेस करत असता त्यावेळेला हा सायमल्टेनियसली करता येण्यासारखा कोर्स आहे. रेग्युलर अभ्यास करता करता हा कोर्स आपण करू शकता. हा कोर्स करत असताना आपल्याला ICSIचं रजिस्ट्रेशन हे करणं गरजेचं आहे. CSEET म्हणजेच कंपनी एक्झिक्युटिव्ह जी काय आपली टेस्ट आहे किंवा कंपनी सेक्रेटरी एक्झिक्युटिव्ह एंट्रन्स टेस्ट आहे, या कोर्सची फी ही 1000 रुपीज आहे आणि तुम्ही ऑनलाईन याचं रजिस्ट्रेशन करू शकता. आपल्या कॉलेजमध्ये CS स्टडी सेंटरद्वारे याचं आपलं रजिस्ट्रेशन देखील करता येऊ शकतं. आपण ते घेण्याचा प्रयत्न करत आहोत. तसेच कंपनी सेक्रेटरी ज्या वेळेला आपण प्रोफेशन म्हणून निवडतो, लॉ प्रोफेशन आहे, इंजिनिअरिंग प्रोफेशन आहे, मेडिकल प्रोफेशन आहे, त्याचबरोबर चार्टर्ड अकाउंटंट म्हणजे CA आहे, तसंच CS हे देखील प्रोफेशनल कोर्समध्ये येते. हा कोर्स हा खूप महत्त्वाचा आणि चांगला आहे. ज्या वेळेला आपण हा कोर्स निवडतो त्यावेळेला सर्व प्रकारचं प्रोफेशनल स्किल, सब्जेक्ट नॉलेज, त्याचबरोबर हे जे काही प्रोफेशनल स्किल्स आहेत ते येणं आपल्याला गरजेचं आहे आणि म्हणून CS स्टडी सेंटरला जॉईन होणं आपल्याला गरजेचं आहे. आपल्या कॉलेजमध्ये जे CS स्टडी सेंटर चालू होत आहे, केलेलं आहे, यामध्ये आपण ॲडमिशन घेऊ शकता आणि यामध्ये आपण आपल्या या कोर्सची तयारी करून घेऊ शकतो. ज्यावेळेला आपण कंपनी सेक्रेटरी किंवा कॉर्पोरेट सेक्रेटरी होण्याचा विचार करतो त्यावेळेला आपण समजून घेणं गरजेचं आहे की ही एक सिनियर पोस्ट आहे. मग ती पब्लिक किंवा प्रायव्हेट कंपनीमध्ये असू शकते. हे डेसिग्नेशन हे खूप महत्त्वाचं आहे विद्यार्थ्यांनो. कंपनी सेक्रेटरी हे लीगल ॲक्टिव्हिटीज ज्या काही बिझनेसच्या असतात, कंपनीच्या असतात त्याविषयी ते या ॲक्टिव्हिटी डील करत असतात. कंपनी सेक्रेटरीचा रोल हा काय आहे? सो टू कीप द बुक रेकॉर्ड, the advice, tax returns and evaluate the legal aspect of the organization. कंपनीच्या किंवा जे काही ऑर्गनायझेशन आहे त्याचे लीगल आस्पेक्ट हे इव्हॅल्युएट करण्याचा अधिकार किंवा काम हे या कंपनी सेक्रेटरीचं असतं. कंपनी सेक्रेटरी ही जरी ट्रॅडिशनल पोझिशन असेल तरी न्यू जे काही अमेंडमेंट झालेलं आहे त्यानुसार जे काही बोर्ड ऑफ डायरेक्टर आहे किंवा ॲडमिनिस्ट्रेटिव्ह स्टाफ आहे त्यामधली ही सपोर्टिव्ह भूमिका किंवा जे महत्त्वाचं पद आहे ते म्हणजे कंपनी सेक्रेटरीचं. आणि आता जे काही CSचं जे स्टेटस आहे, जर आपण ग्लोबल वर्ल्ड किंवा ग्लोबल डेटा पाहिला तर कंपनी सेक्रेटरी हे कोर्सला खूप महत्त्वाचं स्थान प्राप्त झालेलं आहे. आता मेन रोल काय आहे कंपनी सेक्रेटरीचा? So to communicate and register the shareholders of the companies and to ensure the dividend are paid and to maintain the annual records. सो हे सगळं कंट्रोल किंवा जे काही कंपनीचं कामकाज आहे हे इव्हॅल्युएट करण्याचं किंवा ऑब्झर्व करण्याचं आणि त्याच्यावर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी ही कंपनी सेक्रेटरीकडे येत असते. आता याच्यामध्ये मी मगाशीच आपल्याला सांगितलेलं आहे की ज्यावेळेला आपण या कोर्सविषयी माहिती घेत आहोत, सो
कंपनी सेक्रेटरी हा कोर्स करत असताना फाउंडेशन कोर्स हा पहिल्यांदा जूनमध्ये होता, परंतु आता याचं टायटल काय झालेलं आहे तर CSEET म्हणजेच कंपनी सेक्रेटरी एक्झिक्युटिव्ह एंट्रन्स टेस्ट. म्हणजे फाउंडेशनच्या ऐवजी आपल्याला ही परीक्षा देणं गरजेचं आहे. याची तयारी आपल्या CS स्टडी सेंटरमध्ये आपण करून घेत आहोत. ह्या परीक्षेमध्ये आपण पास झालं की आपण एक्झिक्युटिव्ह प्रोग्रामला आपण ॲडमिशन घेऊ शकता किंवा रजिस्ट्रेशन करू शकता. त्यानंतर तिसरं म्हणजे प्रोफेशनल प्रोग्राम. एक्झिक्युटिव्ह आपण पास झाला की आपल्याला प्रोफेशनल प्रोग्राम हा करता येऊ शकतो. आता काही विद्यार्थ्यांना प्रश्न पडलेला असेल की हा कोर्स किती वर्षाचा आहे. साधारणतः 3 वर्षामध्ये हा आपण कोर्स पूर्ण करू शकतो. याहीमध्ये आपल्याला माहिती आहे की वर्षातून 2 वेळा यामध्ये आपण परीक्षा देऊ शकतो. त्यामध्ये फाउंडेशन कोर्स आणि आत्ता जो आपण म्हणत आहोत की CSEET कंपनी सेक्रेटरी एक्झिक्युटिव्ह एंट्रन्स टेस्ट हे 8 महिन्यामध्ये आपण करू शकतो. फाउंडेशन कोर्स अगोदर याचं नाव होतं, आता CSEET म्हणजेच कंपनी सेक्रेटरी एक्झिक्युटिव्ह एंट्रन्स टेस्ट हे आपण देणं गरजेचं आहे. त्यानंतरनं इंटरमिडिएट किंवा एक्झिक्युटिव्ह कोर्स हा 9 महिन्यांचा आहे. त्याच्यानंतर फायनल किंवा प्रोफेशनल कोर्स हा 15 महिन्यांचा आहे. साधारणतः 3 वर्ष याला लागतात. परंतु डायरेक्टली 3 वर्ष आपण ज्या विद्यार्थ्यांना डायरेक्ट फक्त हा कोर्सवर कॉन्सन्ट्रेट करायचा आहे ते डायरेक्टली हे कोर्स देखील करू शकतात, इतर डिग्री न घेता. कारण ज्यावेळेला तुम्ही कंपनी सेक्रेटरी हा कोर्स करता त्यावेळेला UGCच्या नियमानुसार तुम्ही ही जी काही कोर्सची डिग्री मिळते ती इक्विवॅलंट टू PG म्हणजे पोस्ट ग्रॅज्युएटसारखी तुमची डिग्री ही मान्य केलेली आहे कायद्याने देखील. आणि म्हणून तुम्हाला इतर डिग्रीसारखंच कंपनी सेक्रेटरीची जी काय PGची डिग्री आहे, पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री मिळू शकते. तसंच ज्या विद्यार्थ्यांना तुमचं रेग्युलर जे काही BCom आहे किंवा बाकीचे कोर्सेस आहेत ते करता करता देखील तुम्ही हा कोर्स करू शकता. CSचं जे काही सप्लिमेंटरी गायडन्स सेंटर आपण केलेलं आहे इथे सातारामध्ये आपल्या DG कॉलेज ऑफ कॉमर्समध्ये, तिथं आपण व्यवस्थित आपला ॲडमिशन फॉर्म भरून आपण रजिस्ट्रेशन करू शकतो आणि कोचिंग किंवा जे काही तुमचं टीचिंग आपण या सब्जेक्टमध्ये घेत आहोत ते तुम्ही व्यवस्थित प्रकारे शिकणार आहोत. तर खरोखर विद्यार्थ्यांनो जे काही आपण कोर्स सुरू केलेला आहे यामध्ये आपण जर ॲडमिशन घेतलं तर जो काही तुमचा सिलेबस आहे ऑनलाईन कोचिंग किंवा ऑफलाईन कोचिंग देखील आपल्यासाठी उपलब्ध झालेली आहे. त्याचबरोबर बाहेरचे जे CS आहेत त्यांना देखील आपण इन्व्हाइट करणार आहोत. आपल्याला स्टडी मटेरियल देखील प्रोव्हाइड करण्यात येणार आहे. जी काही एक्झामची तयारी आहे ती देखील आपल्याकडनं करून घेणार आहोत. अशा प्रकारे CS कोर्स हा खूप महत्त्वाचा आहे. आता मी आपणास जे सब्जेक्ट आहे त्याविषयी मी आपणा सर्वांचं लक्ष वेधू इच्छिते. CS एक्झिक्युटिव्ह एंट्रन्स टेस्ट आपण आत्ताच पाहत होतो. CSEET जी काही आता टेस्टची तयारी करून घेत आहोत त्यामध्ये जर प्रॉस्पेक्टस पाहिलं तर हे प्रॉस्पेक्टस द इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडिया, भारतीय कंपनी सचिव संस्थान यांच्याद्वारे आपण हे सर्व काही करणार आहोत. आणि बेसिक माहिती आता मी आपणास दिलेली आहे. आता एलिजिबिलिटी कंडिशन की कॅन्डिडेट जो पास झालेला आहे 12वी तसेच ऑल ग्रॅज्युएट किंवा PG लेवलचे स्टुडंट्स हे काय करू शकतात ते पण एलिजिबल आहेत रजिस्ट्रेशनसाठी, पण डायरेक्टली दे कॅन टेक ॲडमिशन इन द CS एक्झिक्युटिव्ह प्रोग्राम. आणि त्यांना जर असं वाटलं किंवा जर विद्यार्थी ही जी काही टेस्ट आहे ती पास झाला तर पुढच्या प्रोफेशनल कोर्सेसला किंवा जे काही एक्झिक्युटिव्ह प्रोग्राम आहे त्याला पण ॲडमिशन घेऊ शकतो. म्हणजे जे काही CSEET म्हणजे कंपनी सेक्रेटरी एक्झिक्युटिव्ह एंट्रन्स टेस्ट दिल्यानंतरनं एक्झिक्युटिव्ह प्रोग्राम हे ते देऊ शकतात. तसेच जे ग्रॅज्युएट झाले किंवा पोस्ट ग्रॅज्युएट झालेत असे विद्यार्थी डायरेक्ट CS एक्झिक्युटिव्ह प्रोग्रामला ॲडमिशन घेऊ शकतात.
आता इथं महत्त्वाची गोष्ट म्हणजे कॅन्डिडेट्स हू हॅव पास CS फाउंडेशन प्रोग्राम आणि आत्ता CSEET ते काय एक्झाम झालेले आहेत, म्हणजे त्यांनी CSEET जी काही कंपनी सेक्रेटरी एक्झिक्युटिव्ह एंट्रन्स टेस्ट दिली नाही तरी देखील त्यांना पुढच्या एक्झिक्युटिव्ह प्रोग्रामला ॲडमिशन मिळू शकते आणि मग विदाऊट एनी पेमेंट ऑफ एक्झम्पशन फी. ओके, सो अशा प्रकारे हे आहे. देन कॅन्डिडेट्स हू हॅव पास द फायनल एक्झामिनेशन ऑफ द IC अकाउंटंट ऑफ इंडिया ICAI किंवा इन्स्टिट्यूट ऑफ कॉस्ट अकाउंट ऑफ इंडिया किंवा हे जे काही त्यांनी कोर्स केलेला आहे त्यांना एक्झाम्प्ट केलेला आहे या परीक्षेपासून आणि त्यांनी 5,000 रुपये फी फक्त ते भरू शकतात या पुढच्या कोर्ससाठी. तसं पाहायला गेलं तर 9,000 12,000 अशी फी असते, परंतु 5,000ची फी ही ते पे करू शकतात. आता पॅटर्न काय आहे तर आपण पाहणं गरजेचं आहे की द इन्स्टिट्यूट विल कंडक्ट CS एक्झिक्युटिव्ह एंट्रन्स टेस्ट बेस्ड ऑन ऑब्जेक्टिव्ह टाईप और मल्टिपल चॉईस क्वेश्चन म्हणजेच MCQ आणि वायवाओस फॉर टेस्टिंग लिसनिंग रिटन कम्युनिकेशन अँड ओरल कम्युनिकेशन स्किल. सो या सर्वाची तयारी आपण करून घेणार आहोत. There are 4 papers in CS executive entrance test. Each paper contain objective type multiple choice questions. Okay, duration of the test shall be 120 minutes आणि त्याच्याबरोबर काय वायवाओस ऑन प्रेझेंटेशन अँड कम्युनिकेशन स्किल ऑफ 15 मिनिट्स म्हणजे 120 मिनिट्स म्हणजे 2 आवर्सची एक्झाम असणार आहे MCQ बेसवर आणि 15 मार्क्सचं तुमचं प्रेझेंटेशन आणि कम्युनिकेशन स्किल आहे. आता याचं आपण सब्जेक्ट पाहूयात. फर्स्ट सब्जेक्ट आहे बिझनेस कम्युनिकेशन. त्याच्यामध्ये मार्क्स 50 मार्काला पण 35 क्वेश्चन्स असणार आहे. दुसरा सब्जेक्ट आहे लीगल ॲप्टिट्यूड अँड लॉजिकल रिझनिंग आणि थर्ड सब्जेक्ट आहे इकॉनॉमिक्स अँड बिझनेस एन्व्हायरमेंट आणि फोर्थ आहे करंट अफेअर्स. सो अशा प्रकारे तुमचं 170 मार्क्स आहे, परंतु नंबर ऑफ क्वेश्चन्स 120. सो हे ज्या वेळेला तुम्ही स्टडी सेंटर जॉईन करणार आहात त्यावेळेला तुम्हाला ते समजून येणार आहेत. सो अशा प्रकारे हा कोर्स महत्त्वाचा आहे. तसेच द प्रेझेंटेशन अँड कम्युनिकेशन स्किल दॅट इज वायवाओस ऑफ 15 मिनिट्स फॉर 30 मार्क्स विल बी कंडक्टेड सायमल्टेनियसली विथ और इमिडिएटली आफ्टर द MCQ बेस जी काही तुमची एक्झाम आहे ती दिल्यानंतर फायनल स्कोर तुमचा काय असणं गरजेचं आहे. सो द फायनल स्कोर विल बी कम्प्युटेड बाय ॲडिंग द मार्क्स सेक्युअर्ड बाय कॅन्डिडेट इन बोथ द टेस्ट आउट ऑफ द टोटल ऑफ 200 मार्क्स. आता पासिंग क्रायटेरिया काय आहे. सो कॅन्डिडेट शॅल बी डिक्लेअर्ड पास इन दिस टेस्ट ऑन सेक्युरिंग 40% मार्क्स इन ईच पेपर अँड 50% मार्क्स इन द ॲग्रिगेट. राईट, and this registration procedure is very important. Candidate has to pass this senior secondary म्हणजे 10+ जे काही तुम्ही 12th पास करणार आहात ती तुम्ही पास होणं गरजेचं आहे आणि त्यानंतर तुम्ही काय असणं गरजेचं आहे, हे रजिस्ट्रेशन जे काही ऑनलाईन आहे ते करून घेणं गरजेचं आहे. तुमचं सेंटर असणार आहे एक्झामचं त्यावेळेला तुम्हाला ते कळून येणार आहे. सो हे बेसिक महत्त्वाचं मी आपल्याला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. शेड्यूल आपण CS स्टडी सेंटरला लावणारच आहोत आपल्या कॉलेजमध्ये. आता फी काय असणार आहे तर जनरली 1,000 रुपीज ही ॲक्च्युली रजिस्ट्रेशनची फी आहे. त्यामध्ये SC ST असेल तर 50%, फिजिकली हँडिकॅप असेल तर 50%. असं तुम्ही पाहिलं तर तुम्हाला समजून येणार आहे. अदरवाईज 1,000 रुपीज. सो आय होप यू हॅव अंडरस्टूड. रजिस्ट्रेशन आपण आपल्या स्टडी सेंटरद्वारेच आपण तुम्ही ज्या वेळेला ॲडमिशन घेणार आहात त्यावेळेला आपण तेथे करून घेणार आहोत. सो विद्यार्थी मित्र हो, मला आय होप दॅट यू हॅव अंडरस्टूड दिस पर्टिक्युलर इन्फॉर्मेशन अबाउट दिस.
या ठिकाणी आपण महत्त्वाची गोष्ट पाहत आहोत की जॉब प्रोफाईल काय आहे. तर तुम्ही ज्या वेळेला हा कोर्स करता त्यावेळेला तुम्ही या पोस्टवर काम करू शकता. यू कॅन बी ॲन असिस्टंट टू द बोर्ड ऑफ डायरेक्टर्स, किंवा तुम्ही कंपनी रजिस्ट्रार बनू शकता, लीगल ॲडवायझर बनू शकता, कॉर्पोरेट पॉलिसी मेकर बनू शकता, चीफ ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर बनू शकता, प्रिन्सिपल सेक्रेटरी बनू शकता, कॉर्पोरेट प्लॅनर बनू शकता, चेअरमन तुम्ही ॲज अ चेअरमन म्हणून तुम्ही ॲक्ट होऊ शकता, मॅनेजिंग डायरेक्टर म्हणून तुमची अपॉइंटमेंट होऊ शकते, ॲडमिनिस्ट्रेटिव्ह असिस्टंट म्हणून देखील तुमची अपॉइंटमेंट होऊ शकते, ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सेक्रेटरी, देन इन्व्हेस्टर कॅपिटल मार्केट रिलेशन्समध्ये तुम्ही काम करू शकता, कंटेंट्स कोऑर्डिनेटर्स म्हणून तुम्ही काम करू शकता. सो अशा प्रकारे वेगवेगळ्या तुमच्या अपॉर्च्युनिटीज आहेत ज्या वेळेला तुम्ही CS चा कोर्स करत असता त्यावेळेला. सॅलरी जर म्हणत असाल तर इंडियामध्ये जे फ्रेशर्स आहे दे कॅन गेट 3 to 5 lakhs per annum, आणि याच्याही पेक्षा जास्त अर्निंग हे तुम्ही करू शकता ज्यावेळेला तुम्ही कंपनी सेक्रेटरी म्हणून काम करता. इंटरनॅशनल लेवलला देखील याचं खूप महत्त्वाचं स्थान आहे. सो स्टडी मटेरियल अँड एटसेट्रा आणि तयारी ही आपल्या स्टडी सेंटरद्वारे करून घेतली जाणार आहे. सो मी आपणा सर्वांना विनंती करेल की कृपया आपण ज्या वेळेला ठरवत आहात की तुम्ही CS कोर्स निवडलेला आहे आणि सप्लिमेंटरी किंवा इतर तुमचा जो मेन कोर्स किंवा इतर कोर्स करता हा कोर्स तुम्ही करणार आहात, सो कृपया तुम्ही हा कोर्स करा. जी काही मदत आपल्याला हवी असेल ती आम्ही सर्व प्रकारे आपल्याला करण्याचा पूर्ण प्रयत्न करणार आहोत. जर का आपल्याला या कोर्समध्ये ॲडमिशन घ्यायचं असेल आणि सातारा आपला जे काही स्टडी सेंटर आहे DG कॉलेज ऑफ कॉमर्स सातारा या ठिकाणी आपण व्हिजिट करा आणि डॉक्टर राजश्री जावळे डिपार्टमेंट ऑफ कॉमर्स अँड मॅनेजमेंट यांना आपण कॉन्टॅक्ट करू शकता. आणि जी काही माहिती हवी असेल किंवा ॲडमिशन करायचं असेल तर प्लीज मला तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. सो आपण इथे थांबूयात. थँक्यू वन अँड ऑल.